अमरावती शहरासह जिल्ह्यात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता सोशल मीडियावरून चिथावणीयुक्त पोस्ट करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे। त्यानुसार ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअपमधील पोस्टचा सायबर पोलिसांकडून आढावा घेणं सुरू असून बारकाईनं तपास सुरू आहे। यासाठी विशेष सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल निर्माण करण्यात आला आहे। तर 1-to-1 पोस्टची पाहणी केल्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। अमरावती इथं 12 आणि 13 रोजी उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोर आंदोलकांची धरपकड सुरू असतानाच आता पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे। त्या अनुषंगानं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल निर्माण करण्यात आला असून 1-to-1 पोस्टची पाहणी केल्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 5 जणांविरोधात गंभीर आणि अजामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं त्या पोस्ट करण्यात आल्या होत्या। त्यात आक्षेपार्ह फोटो देखील पाठवण्यात आले होते। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सीमा दातारकर यांच्या तक्रारीनुसार अमरावतीच्या कोतवाली आणि राजापेठ पोलिसांनी 5 अकाउंटधारकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। अमरावती शहरात इंटरनेट बंदी असताना देखील विशिष्ट समुदायाचं नाव नमूद असलेल्या अकाउंटधारकांनी 2 भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं छायाचित्र पोस्ट प्रसारित केली होती। आता अशांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे। तरी देखील यापुढे नागरिकांनी तणाव वाढवतील अशा पोस्ट करू नये असं आवाहन अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी केलंय। कुठलाही प्रकारच्या अफवा हे खात्री न करता व्हायरल किंवा फॉरवर्ड करायचे नाही आणि सर्व जे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहे त्याच्यामध्ये ॲडमिन मोड आणि ओनली मेसेजेस हे मोड आपण सेव्ह करण्याकरिता सेटिंग्समध्ये लावण्याकरिता सांगण्यात सर्व ग्रुप ॲडमिन्सला सूचना दिलेल्या आहेत। तसंच एक सेक्शन 144ची ऑर्डरसुद्धा आपण सर्व सोशल मीडिया जे ॲडमिन हाताळत आहे त्यांना एक सूचना दिल्या आहेत काळजी बाळगण्याकरिता। आणि आतापर्यंत आम्ही असे फेक न्यूज किंवा काही धार्मिक तेढ निर्माण करणारे फेक न्यूज हे व्हॉट्सॲप किंवा ट्विटर किंवा फेसबुकवर जे आम्हाला मिळालेलं आहे त्यांच्यावर असे 7 लोकांच्यावर आम्ही कारवाई केलेल्या आहोत। उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मालवाहतूक सेवा अर्थातच महाकार्गो सेवा सुरू करण्यात आली होती। मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा फटका महाकार्गो सेवेला बसला आहे। दररोज हजारो रुपयांचं नुकसान महामंडळाला होत आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे एसटीची महाकार्गो सेवा ठप्प झाली आहे। परिणामी एसटी महामंडळाचा प्रवाशांसोबतच मालवाहतुकीच्या माध्यमातून प्राप्त होणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे। राज्य सरकारनं महाकार्गो या सेवेच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक विभागात मालवाहतूक सेवा सुरू केली होती। त्या माध्यमातून आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाला चांगलाच हातभार मिळत होता। अनेक जिल्ह्यांमध्ये महाकार्गोची आगेकूच सुरू होती। एसटी महामंडळाच्या या माफक दरातील सेवेमुळे महाकार्गो या मालवाहतुकीला चांगला प्रतिसादही मिळत होता। महाकार्गोच्या माध्यमातून राज्य तसंच राज्याबाहेरची मालवाहतूक सेवा सुरू होती। अमरावती जिल्ह्यात 25 मालवाहू एसटी गाड्या होत्या, तर दररोज 80 ते 90 हजार रुपये उत्पन्न त्यामधून होत असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली। कार्गो आधी आपल्याकडे 25 गाड्या होत्या। 25 ट्रकने आपण वाहतूक करत होतो कार्गोची, म्हणजे आमच्या त्या मालाची। त्यात मुख्यत्वे कृषी माल होता, हा मोठ्या प्रमाणात वाहतूक करत होतो। इव्हन अमरावती आणि बाहेरून आपल्याला बाहेरचे ट्रकसुद्धा यायचे। पण हा एस टीचा जोपर्यंत आता जो संप सुरू आहे 6-7 तारखेपासून जो संप सुरू आहे त्यामुळे आपलं रोजचं 80 ते 90 हजार रोजचं आपल्याला जे उत्पन्न आपलं हक्काचं मिळत होतं ते आता त्या उत्पन्नाचं आपण मुकले आहोत। अमरावतीमध्ये आपले 25 ट्रक होते आणि इतर विभागांना सुद्धा आपल्याला इथं गाड्या येत होत्या आणि त्याप्रमाणे आपण त्यांची वाहतूक करत होतो। मागील 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करतायत। त्यांच्या मागण्या सरकारनं मंजूर करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे। तर सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा गांभीर्यानं विचार करावाच लागेल असंही त्या म्हणाल्या। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत। त्यामुळे राज्यातील एसटीची सेवा पूर्णपणे थांबली आहे। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की आंदोलनाच्या मागण्यांवर तोडगा काढू, पण कर्मचाऱ्यांनी आधी आंदोलन मागे घ्यावं। मात्र यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्याचे परिवहन मंत्री यांनी 2 ते 3 दिवसात यावर तोडगा काढावा, मात्र तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच राहू द्यावं असं आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारनं मंजूर करणं गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या। याचे मागे आमचे जे कामगार आहे एसटीचे त्यांचे खूप लोकांचे जीव गेले आहेत, त्याच्याबद्दल विचार करा आणि लवकरात लवकर या एसटी कामगार जेवढे स्वपूर्तीने
बाहेर निघून आपले पगाराबद्दल आणि डिपार्टमेंट हा गव्हर्नमेंटमध्ये पूर्ण समावेश करून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी ते लढत आहे. त्याच्यावर आपण काय विचार केला त्याच्यावर बोला. संप आणि आंदोलन मागे घ्या याच्याबद्दल विचार बोलू नका. आणि मी सगळे कर्मचारी जेवढेही रोडावर, डेपोवर आणि मुंबईमध्ये आझाद मैदानवर बसलेले आहेत त्यांना मी फक्त एक रिक्वेस्ट करीन, एवढे दिवस आपण परिश्रम घेतले, अजून थोडे दिवस घ्या. सरकारला झुकावंच लागेल, सरकार झुकणारच. अमरावती शहरातील परिस्थिती पाहता सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत शहरातील बाजारपेठा सुरू राहणार आहे, तर रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली. अमरावती शहरात हिंसात्मक घटनांवर पोलिसांनी नियंत्रण मिळवल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्यानं शिथिलता देण्यात येते आहे. मंगळवारपासून संचारबंदीत मोठी शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठा सुरू राहणार आहेत, तर रात्री 9 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात कडक संचारबंदी राहणार आहे. या संबंधित आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी निर्गमित केले आहेत. तसंच कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला मार्केट, सक्करदरा इतवारा मार्केट यांना दिलेली सूट कायम राहणार आहे. सध्या अमरावती शहरातील वातावरण सामान्य झालं असून सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. मात्र हिंसाचारादरम्यान ज्या नागरिकांनी लूटपाट किंवा हिंसा घडवणे, जाळपोळ करणे अशा कारवाया केल्या, अशा नागरिकांविरोधात पोलिसांनी अटकसत्र सुरू ठेवलं आहे. आतापर्यंत तब्बल 57 गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत, तर 315 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकांचं सत्र शहरातील विविध भागात राबवलं आहे. या बैठकांना दोन्ही समाजातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं आरती सिंग यांनी सांगितलं आहे. जे काही अफवा आहे, मतभेद तर आता नाही आहे, पण काही अफवा जे पसरत आहे त्याच्यावर कोणी विश्वास करू नये, याच्यावर आमचा फोकस आहे या मीटिंग्समार्फतीने. आणि या मीटिंगचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे, कारण लोकांनी जे काही अफवा चालू आहे ते आम्हाला सांगतात आणि आम्ही तो नुसतं अफवा आहे आणि त्याच्यावर विश्वास करू नये. आमच्या आणि त्यांच्या कॉन्टॅक्टसुद्धा वाढत आहे आणि आपसाचं जे मतभेद आहेत ते पण कमी झालेलं आहे. तर नक्कीच आम्हाला हे कॉर्नर मीटिंग्समुळे खूप फायदा झालेला आहे आणि आता त्यामुळे जे शहरात शांतता आहे ते प्रस्थापित परत झालेली आहे. तिरुपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीत राहणाऱ्या शेगोकार कुटुंबियांना अमरावतीत सुखरूप परत आणण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी आंध्र प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत शेगोकार कुटुंबियांची तात्पुरती व्यवस्था करून त्यांना विमानानं अमरावतीत रवाना करण्यात आलं. अमरावतीतील पत्रकार प्रवीण शेगोकार आणि त्यांच्यासह 11 जणांचं कुटुंब आंध्र प्रदेशात तिरुपती इथं देवदर्शनाला गेलं होतं. तिरुपती बालाजीचं दर्शन झालं, मात्र परतीच्या वेळी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांना फटका बसला. तेथील जनजीवन विस्कळीत झाल्यानं भोजन निवासाची सोय उपलब्ध होत नव्हती. बस ट्रेन सेवा बंद असल्यानं हे कुटुंब गुडूरमध्ये अडकलं. काही स्थानिक मंडळींनी लहान मुलांसह असलेल्या या कुटुंबाच्या गैरसोयीचा फायदा घेत खाण्याचे जिन्नस, रिक्षा प्रवास आदीत अव्वाच्या सव्वा भाव लावत लूट केली. प्रवीण शेगोकार यांनी स्थानिक प्रशासन, कंट्रोल रूम, जिल्हाधिकारी यांच्याकडे मदत मागितली, मात्र कुणीच वेळेत सहकार्य न केल्यानं कुटुंब हवालदिल झालं. गुडूर रेल्वे स्थानकात सेवा बंद असल्यानं परतीच्या सुरक्षित प्रवासाचाही प्रश्न होता. अशात त्यांनी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांना संपर्क साधला. त्यांना परिस्थितीची, सोबत असणाऱ्या लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची कल्पना दिली. पालकमंत्र्यांनी फोनवर त्यांना धीर देत सुखरूप अमरावतीमध्ये परत आणेन असा शब्द दिला. यशोमतीताईंनी तातडीनं अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव BM संदीप यांना फोन केला. त्यांनी आंध्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी CM मेयप्पन यांच्या मदतीनं स्थानिक काँग्रेस कार्यकर्ता किरण कुमार यांना प्रत्यक्ष शेगोकार कुटुंबाच्या मदतीसाठी पाठवलं. कुटुंबाला भोजन, निवास अशी सर्व मदत देण्याची व्यवस्था किरण कुमार यांनी केली. परराज्यात विश्वासू मदत आणि धीर मिळाल्यानं कुटुंबही आश्वस्त झालं. दरम्यान गुडूर ते चेन्नई अशा सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. चेन्नई ते नागपूर अशी विमान प्रवासाची 11 जणांची सर्व व्यवस्था पालकमंत्र्यांनी केली. परराज्यात काय करावं कळत नव्हतं. नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना 11 जणांच्या सुरक्षेची चिंता होती. अशा सगळ्या संकटात पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांना फोन केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा तातडीनं कामी लावत आपल्याला अमरावतीमध्ये सुखरूप परत आणलं, असं सांगताना प्रवीण शेगोकार आणि त्यांचं कुटुंब भावनिक झालं होतं. तिरुपतीचं दर्शन झालं, आशीर्वाद मिळाला, मात्र संकटात यशोमतीताई देवदूतासारख्या धावून आल्या, अशा शब्दात प्रवीण शेगोकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु तिथे नैसर्गिक आपत्तीमुळे तिथं संततधार पाऊस सुरू होता. संततधार पावसामुळे तेथील रेल्वे मार्ग आणि रस्ता मार्ग पूर्णतः बंद झाला असल्यामुळे 20 तारखेचं आमचं रिझर्वेशन होतं, परंतु सर्व ट्रेन आणि बसेस रद्द होत्या. त्याच्यामुळे आम्ही गुडूर स्टेशनवर अडकून पडलो होतो. आम्ही अमरावतीमधील सर्वांशी संपर्क केला. त्याच्यानंतर आम्ही
पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याशी सुद्धा संपर्क केला, परंतु आमच्या विवंचनेची दखल हे केवळ आणि केवळ पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी घेतली. त्याच अनुषंगाने आम्ही आता गुडूरवरून चेन्नईला आणि चेन्नईवरून पुण्याला पोहोचलेलो आहोत. आता इथून आमचा नागपूरचा प्रवास थोड्याच वेळात सुरू होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग निगमतर्फे संचालित अचलपूर येथील फिनले मिल अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला असून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळानं मिल पुन्हा सुरू करावी अशी मागणी करत निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रीय वस्त्रोद्योग निगमद्वारा संचालित अचलपूर येथील फिनले मिलचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षतेविरोधात मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शनं आंदोलन करण्यात आलं. बंद असलेली फिनले मिल लवकरात लवकर सुरू करा, कामगारांच्या वेदना जाणून घ्या अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. फिनले मिल कामगारांनी NTCचे व्यवस्थापन समिती, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, खासदार आणि आमदारांना अनेकदा निवेदनं देऊन कामगारांच्या समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगानं प्रयत्न केले. मिल व्यवस्थापनाला निवेदन सादर करताना नगराध्यक्ष सुनीता फिस्के, माजी नगराध्यक्ष हरिशंकर अग्रवाल, रफिक सेठ, भाजपा नेते रुपेश ढेपे, राजेश खोलापुरे प्रामुख्याने उपस्थित होते. आज यहाँ पे फिनले मिल के सामने राष्ट्रीय मिल मजदूर संगठन मान्यता प्राप्त यूनियन का जो आंदोलन हुआ है, ये आंदोलन अचलपुर के हद तक नहीं, ये ऑल इंडिया के अंदर में जितनी भी NTC की 24 से 25 मिलों जो चल रही है थी और सरकार की NTC की जो नीतियों के कारण बंद पड़ी थी, ये यूनियन ने अचलपुर की गली से लेकर तो दिल्ली तक के अपनी लड़ाई चालू की है. यहाँ के राज्य मंत्री माननीय बच्चू भाऊ कड़ू, नवनीत राणा जी, इनके मंत्री यशोमती जी ठाकुर, अनिल कुमार जी पटेल, उनको निवेदन दिया गया है. उसके बावजूद भी ये मिल के मैनेजमेंट दिल्ली की ओर से जो हमारी NTC है वो चालू करने को तैयार नहीं है. पूरा पगार मिलना चाहिए, ये मिल जल्दी से जल्दी चालू होना चाहिए. हमारा रहे हुआ जो आधा पगार बकाया वो पगार मिलना चाहिए. उसके लिए कोर्ट के अंदर में केस दायर करे. हमारी राष्ट्रीय मिल संगठन ने दिल्ली NTC, मुंबई NTC और अचलपुर यहाँ के व्यवस्थापन के विरोध में केस दायर की है. आजच्या युगात पैशांसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही, मात्र काही लोक याला अफवा ठरतात. असाच एक प्रसंग मेळघाटातील धारणीत समोर आला. काही दिवसांपूर्वी बँकेच्या खात्यात जमा झालेले 14 लाख रुपये माझे नाहीत असं म्हणत धारणी येथील एका ट्रक चालकांना सर्वांचं लक्ष वेधलं. धारणी येथील बँकेत हा प्रकार घडला. ट्रक चालकाच्या प्रामाणिकपणामुळे ही रक्कम ज्यांची होती त्यांना परत करण्यात आली. सध्याच्या काळात प्रामाणिकपणा हा अतिशय दुर्मिळ गुण झाला असताना एका ट्रक चालकानं त्याच्या खात्यात आलेली लाखोंची रक्कम ज्याची त्याला परत केली. मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज असं या प्रामाणिक ट्रक चालकाचं नाव आहे. मोहम्मद फिरोज हे धारणीत राहतात. शहरातील स्टेट बँकेत रोजच्याप्रमाणे गर्दी जमलेली असताना ते हातात पासबुक आणि मोबाईल घेऊन आतमध्ये शिरतात. भिरभिर नजरेनं गर्दीतून वाट काढत ते कसेबसे एका बँक कर्मचाऱ्याच्या टेबलजवळ पोहोचतात. अडखळत्या शब्दांमध्ये त्या कर्मचाऱ्याला मोबाईलमधील मेसेज दाखवतात. माझ्या खात्यात 14 लाख रुपये जमा झाले आहेत, पण ते कुणी केले हे मला माहिती नाही. हे पैसे माझे नाहीत हे नक्की, असं म्हणताच सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. 10 दिवसांपूर्वी खात्यावर पैसे जमा होऊनही त्यांनी 1 रुपया देखील काढला नव्हता. याउलट बँकेत बोलावल्यावर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. ICICI बँकेच्या अंधेरी शाखेकडून ईमेल आल्यानंतर हे पैसे शनिवारी RTGSनं परत करण्यात आले. याबद्दल बँकेचे व्यवस्थापक शशांक गजबिये आणि मिलिंद नेरकर यांनी त्यांचे आभार मानले. तर फिरोज यांच्या प्रामाणिकपणाचं संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. मेरे अकाउंट में 14,64,621 रुपये आए. मेरे को पता लगा, मैं बैंक में गया. बैंक में जाने के बाद मैसेज बताया बैंक साहब को कि मेरे अकाउंट में 14,64,621 रुपये आए, इसको वापस लौटाना है. मेरे को इसमें 1 रुपया भी नहीं चाहिए. बैंक प्रशासन ने ये बोला कि बोले आपका किसका पेमेंट आया है, उनसे बात कराओ. मैंने उनसे बात कराया, उन्होंने वहाँ से एक कागज़ भेजा है और वो कागज़ के आधार पर मैंने पूरा पेमेंट उनको वापस लौटाया. अमरावती जिल्ह्यातील सारशी गाव गायींच्या मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. याच गावातील पार्वती मातेची वंशज म्हणून प्रचलित असलेल्या गायीचा दीर्घ आजारानं मंगळवारी मृत्यू झाला. या गायीच्या मृत्यूमुळे अख्ख्या गावात शोककळा पसरली. या गायीच्या अंत्यसंस्काराला हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. आपल्या देशात अनेक परंपरा आहेत. यातील अनेक परंपरा आस्थेचा विषय आहेत. यापैकीच एक म्हणजे सारशी गाव. या गावाला 17व्या शतकापासून ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
सारशी गावात 17व्या शतकात डायरिया नावाच्या आजारानं धुमाकूळ घातला होता. मात्र पार्वती मातेच्या दुधामुळे या गावातील लोकांचे प्राण वाचले असे येथील नागरिक सांगतात. तेव्हापासून या गावात दरवर्षी पौष पौर्णिमेला गौमातेचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित होतो. 7 दिवस हरिनाम सप्ताह, शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मंगळवारी सकाळी याच पार्वती मातेच्या वंशज असलेल्या गाईला देवाज्ञा झाली. या गायीमुळे या गावाला अख्ख्या विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी या गायीची अंत्ययात्रा काढून तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराला हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. गायीच्या मृत्यूनं अख्खं गाव हळहळलं असून अनेक गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. अमरावती विधानसभा मतदारसंघातील जवाहरनगर भागात आमदार सुलभा खोडके यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. जवळपास 52 लाख रुपयांच्या निधीतून विविध भागात मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. सुलभाताई खोडके यांच्या आमदार निधीतून मूलभूत सोयीसुविधांच्या विशेष अनुदानातील 20 लाख रुपये खर्चून ओम कॉलनी, ज्ञानार्पण कॉलनी परिसराला तारेचं कुंपण लावून सौंदर्यीकरण करण्यात आलंय. तर समता कॉलनी ते अरुण कॉलनीपर्यंत जाणारे डीपी रस्त्याचं डांबरीकरण सुद्धा 15 लाख रुपयांच्या निधीतून पूर्णत्वास आलं आहे. याच शृंखलेत जवळपास 12 लाख रुपये इतक्या निधीतून महेशनगर, कौशिक विहार ते रिंग रोडपर्यंतच्या नालीचं बांधकाम करण्यात आलं आहे. या तिन्ही विकास कामांचं लोकार्पण सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार महोदयांनी विकास कामांच्या नामफलकांचं अनावरण देखील केलं. दरम्यान याच परिसरातील कौशिक विहार येथील रस्त्याचं सुद्धा 4.5 लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात येत आहे. या कामाचं भूमिपूजनही सुलभाताई यांच्या हस्ते पार पडलं. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आणि विकासापासून अलिप्त असलेल्या जवाहरनगर भागातील समस्या मार्गी लावून विकास कामांची गतीनं पूर्तता केल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे आभारही मानले. याप्रसंगी सुलभाताईंनी नागरिकांशी संवादही साधला. आगामी काळात सर्वांगीण विकासाकरता नियोजन करत त्याची पूर्तता करण्याकरता आपण कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या. याप्रसंगी त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, नगरसेवक प्रशांत डवरे, निलिमा काळे, मंजुश्री महल्ले, प्रशांत महल्ले, यश खोडके आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील बिलोरा गावात शहीद-ए-वतन टिपू सुलतान मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीनं शहीद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली. शहीद टिपू सुलतान जयंती साजरी करताना माझं गाव माझा देश या विषयावर राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, एकमेकांच्या धर्माचा आदर करून समाजात जातीय सलोखा कसा निर्माण करता येईल यावर मान्यवरांचं मार्गदर्शन झालं. त्यासोबतच एक उत्कृष्ट गाव कसं घडेल हा उद्देश नजरेसमोर ठेवत गावात साफसफाई अभियान राबवण्यात आलं. यावेळी गावचे सरपंच अरुण गोंडेकर, मंगेश देशमुख, अखिलेश डवरे, नितीन झगडे, सुशील राऊत, शेख लुकमान सौदागर, मोहम्मद शफी, युसुफभाई, सईद सौदागर, शेख आमीन यांच्यासह टिपू सुलतान समितीचे अध्यक्ष मुख्तार कुरेशी, उपाध्यक्ष हारून बेग, सचिव राज बेग आणि इतर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचं संचालन मुख्तार कुरेशी आणि आभार प्रदर्शन राजू बेग यांनी केलं. बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया खास घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.